स्वामी समर्थ. दीपदया ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही आलो गावाला आमच्या पणदीच्या लग्नाला. आज माझी आत्या नाही तर मी व्लॉगिंग करणार आहे. आज आहे फर्स्ट फंक्शन. उठण्याचा बाकी सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. स्टे ट्यून. आज आम्ही गावाला म्हणजे मुरबाडला आलेलो आहोत. माझ्या भाचीचं लग्न आहे, त्यासाठी आम्ही 2 दिवस आधी आलो आहे. आता उठण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. त्यासाठी गावाकडे अशी पद्धत असते की अशी गाणी गायली जातात, तर ती पाहूया आपण. पूर्वजांचे मानपान आणि गेलेल्या व्यक्तींचे मानपान हे लग्नकार्यात प्रथम करावे लागते. शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून आपण पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन पुढच्या कार्यक्रमांना सुरुवात करतो. आमच्याकडे हळदीच्या आदल्या दिवशी उठण्याचा कार्यक्रम केला जातो. वराला किंवा वधूला उठणं लावलं जातं. नातेवाईक व गावातील शेजारी पाजारी सर्व मंडळी येऊन वधूला उठणं लावत आहेत. अशा पद्धतीने नवरीला उठणं लावायला सुरुवात केली जाते. या विधीमागे शास्त्रीय कारणही देखील बरीच आहेत. पूर्वी गावाकडे फेशियल्स वगैरे केली जायची नाही, त्यामुळे नवरीची किंवा नवऱ्याची स्किन छान दिसावी म्हणून ही उठणं लावण्याची पद्धत कदाचित असेल. त्यामुळे कसं चेहराही सुंदर होतो. उठणं लावल्याने चेहरा स्क्रब केल्यासारखा होतो. तसेच दुसऱ्या दिवशी हळद देखील लावली जाते. त्यामागे पण शास्त्रीय कारणे हीच आहेत की नववधू किंवा वर लग्नामध्ये सुंदर दिसावेत.
उठण्याच्या रात्री वडे आणि फेण्या तळण्याची आमच्याकडे पद्धत आहे। त्यामुळे रात्री गावातल्या सर्व स्त्रिया जमून वड्याचं पीठ मळतात आणि मग वडे थापायला सुरुवात करतात। काही जणी त्यातल्या वडे तळून घेतात व त्याचबरोबर फेण्या देखील तळल्या जातात। हे सर्व तळून झालं की देवाला नैवेद्य दाखवून ते घरातली नातेवाईक मंडळी आणि जे जमलेली काही मंडळी आहे ते सगळं ते खाण्याचा आस्वाद घेतात। त्यासाठी सगळ्यात पहिले जिथे वडे तळले जातात तिथे प्रथम त्या चुलीची किंवा त्या गॅस जो पेटवला जातो त्याची पूजा केली जाते। तिथे काही दक्षिणा वाली जाते, तर प्रत्येकाने तिथे पूजा करून दक्षिणा टाकायची पद्धत आमच्याकडे आहे। अशा प्रकारे गावातील शेजारपाजारच्या स्त्रिया वडे थापतात व काही स्त्रिया वडे तळायला बसतात। उगले सगळे छान ना। वडच होता पण कचोरी साईड होती, ते कचोरी साईड रवा 100 वाटलं तर त्या नाही रे हलवायला तिची हळद आहे आणि आज आम्ही तिला आता हळद लावणार आहोत। तुम्ही बघणार आम्ही काय काय मजा करत आहोत। आज हळदी समारंभ आहे। सगळ्यात प्रथम आपल्या कुलदेवतांचे स्मरण घेऊन त्यांची पूजा केली जाते।
घरातील सर्व नातेवाईक मंडळी, स्त्रिया नटून सजून हळदीसाठी तयार आहेत. लहान लहान करवल्या हळदीसाठी सज्ज झालेल्या आहेत. सुरुवात केली तुझ्या लेकीने. आई शैलावर मै संगतीला भाऊ सत्यवन हो नाचतई राज हलदीला साऱ्या करवल्या नाचताने रे तुझे. ये रे बा भाऊ आला. हा नवरीचा भाऊ. हे तिसरी कुठे गेली? गडबड दाखवते आमच्या घरातली. सगळ्या दिसतात. हळद भिजवून तयार करून ठेवलेली आहे आणि कार्यक्रमासाठी सर्व नातेवाईक मंडळी आणि गावातली शेजारपाजारची मंडळी सगळी एकत्र जमली आहेत. सगळी व्यवस्थित मांडणी करून झाली की नवरीला हळद लावायला सुरुवात होणार आहे. सगळ्यात पहिले गावातली मंडळी नवरीला हळद लावून घेतात, अशी इकडे पद्धत आहे. नवरीकडून कुलस्वामिनींची पूजा करून घेतली जाते व देवांची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. वाजवा काका चला.
हळदीच्या दिवशी रात्री मांडव स्थापना केली जाते किंवा मुहूर्तमेढ रोवणे असेही म्हटले जाते.
पनूच्या या हळदीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास दीपदया व्लॉग्स या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. एन्जॉय.